फ्रॉइड आपल्याला काय सांगतात? तुमच्या जे इन्स्टिंक्च्युअल सगळ्या गोष्टी आहेत, आता त्या प्रिमिटिव्ह भावना आमच्याकडे येऊ, की ईड फ्रॉइडच्या भाषेमधला, की या सर्व प्रिमिटिव्ह भावना म्हणजे ईड. त्याच्या भोवती असलेलं वास्तवाचं कुंपण म्हणजे इगो आणि ते अपुरं पडेल की काय म्हणून उभारलेलं समाज नियमांचं आणि नीतीचं कुंपण म्हणजे सुपर इगो. असं बघितलं तर फ्रॉइड आपल्याला छान दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये लेखकाला हेच तर दिसायला पाहिजे, की उसळणारा ईड काय? त्याला वास्तवाचं भान देणारे देणाऱ्या शक्ती काय? त्याला नीती नियमांचं भान देणाऱ्या गोष्टी काय आहेत? आणि ह्या सगळ्यातला संघर्ष काय आहे? या सगळ्यामधली मैत्री काय आहे?